तर आम्ही चाललो होता स्विफ्ट गाडी घेऊन. स्विफ्टमध्ये थोडंसं प्रॉब्लेम चाललाय. काय चाललंय? इंजन जरा व्हायब्रेट व्हायलंय आणि लय दिवस झालं ते काम पण पेंडिंग पडलेलं, म्हणून आम्ही आता दाखवायला चाललो मी आणि रहमान भैया. तर मी पण आलतो कालच गावावरून आणि व्हिडिओ पण काढू शकलो नाही, कारण ते गावाला गेलं होत नाही. त्यामुळे आता आजपासून चालू केलो. तर बघू आता काय म्हणतात त्यांनी पुढं. शोरूमला तर घेऊन चाललो आम्ही गाडी. हां, तर आलो मी इकडं शोरूमपाशी. तर अजून तरी काय म्हणते बघू पुढं. मला वाटलं तर टेस्ट ड्राईव्ह घेतील, तर इथंच बोनट खोललेत की इथंच कामकाज चालू केलं त्यांनी. AC लावा. आता टेस्ट ड्राईव्ह चालू झालं आहे. थोडंसं आता काम तर झालं आहे बऱ्यापैकी. बाहेरच आत जायच्या अगोदरच बाहेरच काम झालं. फाउंडेशनचं गाडी तर दाखवले पूर्ण आणि ते फाउंडेशन गेले म्हणून सांगितलं त्याने गाडीचं व्हायब्रेशन. मग ते फाउंडेशन रबर गेले म्हणा आणि ते घातल्यावर गाडीचं व्हायब्रेशन बंद होत आहे. तर ते अवेलेबल नाही आहे. तर त्यांनी मागवतो म्हणले. बघू आता कधी मागवतात काय माहिती. आणि आपण आपली गाडी तर पण तेव्हा घरी असायला पाहिजे की. हा ना, तर जेव्हा गाडी असेल तेव्हा करून घ्यायचं काम. ठिकाणी वाजते. आणि ते रोजब्याचं पण हे करायचं की आपल्याला. काय ते बोटचं हे एक काम आहे आपल्याला. असं ना चार्जिंग बघायचं. बघू सापडलं तर इथं जातात आपण. कव्हरेज किती आहे त्याचं रे? हा कोणाचं? असं का? माझं कॅमेराचं का? 256 GB. मेमरी कार्ड घालण्यावर येते आपलं, काय नाही विषय. घालू शकतो. हां, मग मेमरी कार्ड तर आहेच तर सॅन्डेक्सचं. नाही अजून एक्स्ट्रा घालू शकतो. हां घालू शकतो की. जरा बघ तिकडचं जरा कसं मस्त आहे रोड, म्हणजे छान आहे. म्हणजे लय का मला सांगू कसं मला कळत नाही, पण तिकडचं इलाका लय मस्त. बंद पडलं रे. कुठलं? तुम्ही जिम आले बघून यायचं का? ते नाही रे, शोरूमचं म्हणालो टाटाचं. टाटाचं बंद झालं थोडा, पण इथे जिम आले बघून यायचं का? टाटाचं ते बघायचं का रे जाऊन? हां चला बघून येऊ. तुमच्याकडे चला चला चला. इथे एक टाटाचं नवीन शोरूम आलंय, ते एक बघून येतो. कारण की ते त्याचं नाव काय होते पुण्याला काय बसलं? स्टर्लिंग मोटर्स म्हणून आहे. बाबा एवढं डोकं खात आहे. थर्ड क्लास आणि एवढं थर्ड क्लास सर्व्हिसिंग. आम्हाला तर एकदा गाडी टाकले ना सर्व्हिसिंगला 4-4 वेळा परत घेऊन जावं लागते. असली सर्व्हिसिंग करतात त्यांनी. आणि काय तुम्हाला सांगतो, तुम्ही व्हिडिओ जर बघितला असेल माझा, बघा एक शॉर्ट टाकलाय. रात्री पूर्ण 10ला गाडी टाकलेलो सकाळी, आणि रात्री 8ला 9ला गाडी नेलो मी टियागो आपली सर्व्हिसिंग करायला. एवढं डेंजर सर्व्हिसिंग आहे ना खरंच. म्हणजे तसलं तिथले मी कस्टमर म्हणतात बरं का, म्हणजे टाकू नका तुम्ही, तिकडे दुसरीकडे असेल तर बघा वगैरे. एवढं भिकारी म्हणजे जाऊ देतात. काय बोलायचं, काय म्हणजे बोलायलाच येत नाही यार. काय म्हणजे तुम्हाला सांगतो हिने कसं बघायला बघा बोलता. क्या जिंदगी है यार मेरी, सच में ये क्या. आता इथून पुढं आपली गाडी सर्व्हिसिंग इथं द्यायचं. इथे सर्व्हिसिंगला द्यायचं इथून पुढं. बॅटरीत काल पाणीच घातले ना म्हणते ना, अशी सर्व्हिसिंग करते. बॅटरीत पाणी नसते, पाणीत बॅटरी नसते. काय तर लफडा असते. काय सांगा तुम्हाला. त्यांच्याकडे गाड्या जास्त व्हायल्यात, त्यामुळे त्यांनी असं करायला. तुम्हाला सांगतो मी सारखं हातात करून का बोलालो तुम्हाला सगळ्यांना समजावं म्हणून. तुम्ही पण तिकडे गाड्या देऊ नका. टाटाचे असेल तर टाटाच्या गाड्या चांगल्या आहेत, पण सर्व्हिसिंग नीट करीनात तिकडचे, कारण त्यांना जास्त व्हायला ना गाड्या. असं आहे. आता बघू आता आणि इथं पण आलो, जाऊ चौकशी करूनच जाऊ आपण सगळी. सर्व्हिसिंग कसं करते. चला राहून बाय. मी तर इथं बसलो गपचुपा, आणि रहमान भाई बोलायला तिकडं नंबर वगैरे पाहिजे, इथून पुढं गाड्या वगैरे टाकायचे म्हणून. ते रहमान भाई बसतात तिकडं, दिसलं का? आणि बोलते त्यांच्या पद्धतीने. मी उगा कॅमेरा घेऊन काय तर विषय होईल उगा परत मी बोलल्यावर, मग मी काय बोलायला जाईन. मी आपलं शांत बसलो इकडं सोफ्यावर एकटाच. तर बघू आल्यावर त्यांनी काय म्हणतात काय. भाई सगळं विचारलं आहे आम्ही, म्हणजे त्यांचा नंबर वगैरे सगळं घेतलं आहे रहमान भाईनी, तुम्ही बघितलं असेल.
आणि आता इथून पुढं सगळे टाटाच्या गाड्या तिकडंच सर्व्हिसिंगला होऊ दे. बघू एकदा त्यांनी कसं करतात सर्व्हिसिंग वगैरे. तिकडच्यांचं बघितलं तर इकडच्यांचं बघू. इकडचे चांगलेच करतील असं वाटायलंय मला तर. भाईसाहेब आता मी चाललो इथं आपल्या टियागोचं टायर बदलायचं. तिकडं टाकलेली आहे गाडी. आता मी पण तिकडे चाललो. बघू कुठपर्यंत आलं ते काम. तिकडं आहे रहमान भाई आणि मामा पण होते, पण त्यांनी ये म्हणले म्हणून मी तिकडे चाललो. बघू जाऊ काय होतं ते. आयला इथं पोचलो मी आता शोरूममध्ये. रहमान भाऊ यांचंच आहे, मी वेगळंच आहे. बसलो मस्त खुर्ची फुल आरामदायक, काय विषय नाही. बसला उन्हामध्ये बाहेर. हे भाऊ भेटला बाहेरचा चांगला. आज बसा म्हणला, पंखा लावून दिला. पंखा लावून दिलं मस्त गॅस. बसला म्हणजे टाटा शोरूमचा जरा कंप्लेंट चालू आहे. टाटा टियागोचं जरा कंप्लेंट चालू आहे. परवा सोमवार सर्व्हिसिंगला गेलती, मग काल बाहेर गावाला सर्व्हिसिंग लगेच करतच नाही. सिग्नल दाखवलं की बॅटरी एकदा सर्व्हिसिंग झालं भाईसाहेब झाला आता सगळं. आता आलाय आपल्या गाडीचा नंबर आलाय. अल्ट्रोज झाली. आता आपली टियागो घेतेच बघा तुम्ही 5 मिनिटात. गाडीत सगळं आहे का चेकिंग चालू आहे सर्व्हिसिंगला दिल्यावर. हाय का हाय हो हाय की जॅक बिग हाय की काय तर आहे ना. तिथून दिसायला बघा जॅक वगैरे आहे ते. त्यांना फास्ट सवय असते ना जरा दररोजच्या गाड्या घेऊन त्या येते बघ गप्प गाण्याच्यावरच. आली भाईसाहेब मला जोराची सू लागली आणि तर हाय का विचारतो. बरं ठीक आहे चालतं. कितीला सुटणार कितीला आहे मग तू. ठीक आहे चालतं. आणि हे ते तुला बोलायचं हे डिस्क स्टेपनीला घालायचं आहे. स्टेपनीचं डिस्क हाला घालायचं आहे असं सांगितलं आहे. तर बघू अशा प्रकारे आपल्या गाडीचे सगळे टायर काढण्यात आलेले आहेत. डिस्कचं बदलता येत नाही. स्टेपनीचं डिस्क इकडं इकडचं डिस्क तिकडं करता येत नाही म्हणले त्यांनी. फक्त स्टेपनीलाच ठेवा म्हणले, ते करता येत नाही. तर ठीक आहे बोललो आणि करायला त्याने काम. चालते आता फक्त राहिलं हे. तिन्ही पण झाले, आता फक्त राहिलं हे.